नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण नवरात्रीमध्ये पूजल्या जाणाऱ्या नवदुर्गांपैकी 6वे रूप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कात्यायनी देवीचे स्वरूप, या देवीचे पूजन कसे करावे, मंत्र, पूजनाचा लाभ काय आहे आणि पौराणिक कथा काय आहे याच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. दुर्गेचे 6वे रूप हे कात्यायनी या नावाने ओळखले जाते. दुर्गा पूजेच्या 6व्या दिवशी या देवीची उपासना केली जाते. या दिवशी साधकाचे मन आज्ञा या चक्रात स्थिर होते. योग आज्ञेत या आज्ञाचक्राचे विशेष स्थान आहे. या चक्रात स्थिर झालेला साधक कात्यायनी चरणी आपले सर्वस्व वाहून देतो. परिपूर्ण आत्मदान करणाऱ्या भक्ताला देवी सहजपणे दर्शन देते. कात्यायनी अमाप फलदायक आहे. कालिंदीच्या यमुना किनारी भगवान कृष्णाला पतिरूपात प्राप्त करण्यासाठी ब्रज गोपींनी या देवीची पूजा केली होती. ही देवी ब्रजमंडळाच्या अधिष्ठात्रीच्या रूपात प्रतिष्ठित आहे. कात्यायनीचे रूप अत्यंत तेजपुंज आहे. तिला 4 भुजा आहेत. देवीचा उजव्या बाजूकडील वरच्या हातात अभय मुद्रा आणि खालच्या हातात वर मुद्रा आहे. डावीकडील वरच्या हातात तलवार आणि खालच्या हातात कमळाचे फूल आहे. तिचे वाहन सिंह आहे. कात्यायनीच्या उपासनेने मनुष्याला अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष या 4 फळांची सहजतेने प्राप्ती होते. तो इहलोकात राहूनही त्याला अलौकिक तेज आणि प्रभाव प्राप्त होतो. जो व्यक्ती मातेची मनापासून पूजा करतो तो रोग, भय, दुःख आणि संतापापासून मुक्त होतो. 7 जन्माचे पाप नष्ट करण्यासाठी मातेला शरण येऊन तिची उपासना करणे आवश्यक आहे. नवरात्रीच्या 6व्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा करा. इच्छे जीवनसाथी मिळावा या इच्छेनेही कात्यायनीची पूजा केली जाते. द्वापार युगात गोकुळ वृंदावनातील गोपींनी श्रीकृष्णाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी देवीच्या या रूपाची पूजा केली होती. देवी लाल, हिरव्या आणि पिवळ्या वस्त्रांमध्ये प्रकट होते, म्हणून तिच्या पूजेमध्ये लाल, पिवळे किंवा हिरवे कपडे घाला आणि मध अर्पण करा. सकाळी स्नानानंतर देवीची पूजा करण्याचा संकल्प घ्या. पूजा करा आणि दिवसभर उपवास ठेवा. देवीच्या मंत्राचा जप करा. संध्याकाळी पुन्हा देवीची पूजा करून उपवास सोडावा. आपल्या शरीरात 7 चक्रे आहेत. या 7 चक्रांपैकी आज्ञाचक्रात देवी कात्यायनी वास करते. देवीचे ध्यान केल्याने आज्ञाचक्र जागृत होते. आता आपण पाहूया कात्यायनी देवीचे स्वरूप. ऋषी कात्यायन यांच्या घरी देवी प्रकट झाल्यामुळे देवीला कात्यायनी नावाने संबोधले जाते. देवी भाविकांप्रती अत्यंत उदार असल्याचे मानले जाते. कात्यायनी देवीच्या पूजनाने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. तसेच दुर्गा सप्तशतीमध्ये कात्यायनी देवीचा उल्लेख महिषासुरमर्दिनी असा केल्याचे सांगितले जाते. कात्यायनी देवीचे स्वरूप चतुर्भुज आहे. देवीच्या एका हातात खड्ग आणि दुसऱ्या हातात कमळ आहे, तर 2 हात अभय मुद्रा आणि वर मुद्रेत आशीर्वाद रूपी आहे. कात्यायनी देवीचे स्वरूप दयाळू आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे असल्याचे सांगितले जाते. आता आपण पाहूया कात्यायनी देवीचे पूजन. दुर्गा देवीच्या पूजनासह कात्यायनी देवीचे पूजन करताना गंगाजल, कलावा, नारळ, कलश, तांदूळ, लाल वस्त्र, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावे. कात्यायनी देवीला मध अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे देवीच्या पूजनात तसेच नैवेद्यात मधाचा आवर्जून समावेश करावा असे सांगितले जाते. तसेच देवीला मालपुआचा नैवेद्यही प्रिय असल्याचे म्हटले जाते. आता आपण पाहूया कात्यायनी देवीचा मंत्र. कात्यायनी देवीचे पूजन केल्यानंतर खाली दिलेल्या मंत्राचा यथाशक्ती आणि यथासंभव जप करावा असे सांगितले जाते. कंचनाभावराभय पद्मधरा मुकुटोज्ज्वला स्मेरमुखी शिवपत्नी कात्यायनी नमोस्तुते. आता आपण पाहूया कात्यायनी देवी पूजनाचा लाभ. दिल्लीच्या छतरपूर येथे असलेले कात्यायनी देवीचे पीठ प्रसिद्ध आहे. एका कथेनुसार श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनीही कात्यायनी देवीचे पूजन केले होते. ब्रजमंडळातील गोपिकांनी श्रीकृष्ण पती म्हणून मिळावा यासाठी कात्यायनी देवीचे पूजन केले होते असे सांगितले जाते. देवीचा अवतार धारण करण्यामागील मुख्य उद्देश धर्माची पुनर्स्थापना, संरक्षण असल्याचे म्हटले जाते. कात्यायनी देवीच्या पूजनाने सुयोग्य जोडीदार प्राप्त होऊ शकतो. तसेच विवाहात येणाऱ्या अडचणी, समस्या दूर होतात. भाविकांना सुख समृद्धी प्राप्त करणे सुलभ होते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. आता आपण पाहूया देवी कात्यायनीची कथा. देवीच्या या रूपाशी 2 कथा अधिक प्रचलित आहेत. पहिली कथा.
महिषासुराचा वध करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी त्यांच्या शक्तीने देवी दुर्गा प्रकट केली. त्यावेळी कात्यायनी ऋषींनी दुर्गा देवीची पहिली पूजा केली. या कारणास्तव देवी दुर्गेचे एक नाव कात्यायनी होते. या पूजेनंतर देवी दुर्गेने महिषासुराचा वध केला. दुसरी कथा. कत नावाच्या ऋषींचे पुत्र होते. कात्यायन नावाच्या ऋषींचे पुत्र होते. कात्यायन ऋषींनी आपल्या कन्येच्या रूपात देवी दुर्गा हवी होती. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी कात्यायनाने कठोर तपश्चर्या केली. देवी दुर्गा ऋषींच्या तपश्चर्येने प्रसन्न झाली आणि इच्छित वरदान दिले. काही काळानंतर कात्यायनाची कन्या म्हणून देवीचा जन्म झाला. कात्यायनाची कन्या असल्याने देवीचे नाव कात्यायनी होते. आता आपण पाहूया शिकवण. देवीने तिच्या महान भक्त ऋषी कात्यायनाची इच्छा पूर्ण केली आणि कन्येच्या रूपात जन्म घेतला. तसेच जे आपला आदर करतात, आपले हितचिंतक आहेत, निस्वार्थपणे आपल्याला मदत करतात, आपण त्यांचा आदर करून त्यांची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता आपण पाहूया कात्यायनी देवीचा पूजन विधी. श्री गणेश पूजनानंतर देवी पूजन सुरू करा. पूजेमध्ये पाणी, दूध, चंदन, तांदूळ, फुले, कुंकुम, हळद अर्पण करा. तुपाचा दिवा लावून उदबत्ती लावावी. मध, हंगामी फळे आणि मिठाई अर्पण करून आरती करावी. देवीचा मंत्र. चंद्र हा सूलज्वारा शार्दूल वर वाहना कात्यायनी शुभद्वाद्यत्य देवी दानव घातिनी. मंत्राचा जप केल्यानंतर पूजेच्या शेवटी ज्ञात किंवा अज्ञात चुकांसाठी क्षमा मागावी. कात्यायनी देवीचे रूप हे अत्यंत तेजस्वी, दिव्य आणि प्रकाशमान आहे. देवीला 4 हात आहेत. वरचा उजवा हात अभय मुद्रामध्ये आहे. खालचा उजवा हात वर मुद्रामध्ये आहे. वरच्या डाव्या हातात तलवार आणि खालच्या डाव्या हातात कमळाचे फूल आहे. देवीचे वाहन सिंह आहे. देवी कात्यायनी औषधाच्या रूपात अंबाडी माचिका आहे. देवी कात्यायनीला माचिका म्हणजेच अंबाडी असेही म्हणतात. अंबाडी हे सर्दी, खोकला, घशातील संसर्ग आणि पित्त यांसारखे आजार बरे करणारे औषध आहे. कात्यायनी देवीच्या पूजेमध्ये मध आणि अंबाडीचा नैवेद्य दाखवावा आणि सेवन करावे. मधाचे नियमित सेवन केल्याने श्वास, घशातील संसर्ग, बद्धकोष्ठता, अशक्तपणा इत्यादी आजारांपासून आराम मिळतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.